हाय. रील्स स्क्रोल करत असताना पफ पॅटीजच्या गावभरच्या रील्स येत होत्या. तर मी पण विचार केला, चला आपणही बनवूयात पफ पॅटीज. तर त्यासाठी मी इथे पाव किलो बटाटे उकडून सोलून घेतले. गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये पळीभर तेल टाकले. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची. मोहरी तडतडू द्यायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकत आहे. फक्त मिरचीची पेस्ट वापरलेली आहे. त्यातच 1 चमचा धने, जिरे आणि बडीशेपची पावडर टाकलेली आहे. म्हणजे तिघांना मिळून मी इथे वाटून घेतलेलं होतं ते टाकले. थोडीशी हळद टाकली आणि जो आपण बटाटा उकडून सोलून घेतलेला आहे तो हाताने कुस्करून टाकलेला आहे. आणि यामध्ये 1 टीस्पून लाल मिरची पावडर देखील टाकली. बटाटा थोडासा ड्राय वाटतोय त्यामुळे मी याला स्मॅश करून घेतलंय. गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे. जास्त पण याला बारीक करायचं नाहीये, थोडासा मोठा असला तरी चालेल. तर इथे बटाटा स्मॅश करून झालाय. हे पहा, या पफ पॅटीजमध्ये मी समोशासाठी जे फिलिंग लागतं ते फिलिंग बनवलेलं आहे. तुम्ही बटाट्याऐवजी पनीरचं देखील बनवू शकता. तर या बटाट्याबरोबरच मी फ्रोझन वाटाणे टाकलेले आहेत. त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकलं आहे. वाटाणे मी इथे मूठभर एवढे असतील तेवढे टाकलेत. मी यातल्या सर्व वस्तू अंदाजे टाकलेल्या आहेत. 1 टीस्पून एवढा गरम मसाला पावडर, 1 टीस्पून चाट मसाला आणि 1 टीस्पून आमचूर पावडर टाकत आहे. दोन्हीही बटाट्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चाखून बघायचं. जर तुम्हाला चाट मसाला किंवा आमचूर पावडर कमी वाटत असेल किंवा मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. लास्टला यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. कोथिंबीर बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. नसेल कोथिंबीर तरीही चालते. एखाद्या वस्तूवरून अडून बसू नका. इथे आपली ही पफ पॅटीची फिलिंग तयार झाले. गॅस बंद करायचा. एका भांड्यामध्ये मी इथे मैदा, चवीनुसार मीठ आणि तेल टाकले. थंड पाणी टाकून या पिठाचा आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. पीठ मळून झालेलं आहे. फिलिंग देखील तयार आहे. एका वाटीमध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि तेल टाकते. तेल एवढं टाकायचं आहे की आपल्याला या पिठाची स्लरी तयार करायची. इथे मी पोळपाट घेतलेला आहे. त्यावर या पिठाचे 5 उंडे बनवत आहे. माझ्याकडून इथे थोडे मोठे झालेत. तुम्ही छोटे छोटे बनवा. या उंड्यांवर थोडं सुक्क पीठ टाकून याला चपातीसारखं लाटून घेते. पातळ चपातीसारखं लाटून झालं की त्यावर आपण जी कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवली होती ती पूर्ण या चपातीच्या एका बाजूला लावून घ्यायचे. कॉर्नफ्लोअर नसेल तर मैदा देखील चालेल.
इथे मी एका प्लेटवर ही चपाती काढून घेतले, त्यावरच दुसरी देखील चपाती म्हणजे मैद्याची चपाती आपल्याला ठेवायची आणि अशा प्रकारे कॉर्नफ्लोअरची स्लरी लावून घ्यायचे. एकावर एक या चपात्या ठेवायच्यात आणि आता जसं मी फोल्ड करते तसं याला फोल्ड करायचंय. यावर सुक्क पीठ टाकून आपल्याला याला स्क्वेअर लाटायचंय. स्क्वेअर नाही लाटता आलं तरीही चालतंय. आपण त्याला साईड्सने कट करून घेऊयात. हलक्या हाताने लाटायचे. लाटून झाल्यावर याच्या साईड्स आपल्याला कट करायच्यात. स्क्वेअर शेपमध्ये किंवा रेक्टँगल शेपमध्ये आपल्याला ह्या पफच्या पेस्ट्रीज कापायच्या आहेत. तर इथे मी रेक्टँगलमध्ये कापत आहे. 4 बोटांचं अंतर सोडून हे पहा, अशा प्रकारे मी इथे हे पीठ कापत आहे. आता आपण जी समोस्याची फिलिंग बनवली होती ती फिलिंग मी यावर ठेवते. बनवलेली भाजी थोडी थोडी यावर ठेवायची. चारही बाजूंनी पाण्याचं बोट लावायचं आणि आपल्याला याला ज्या शेपमध्ये बनवायचं आहे त्या शेपमध्ये चिटकवायचे. तर इथे मी तुम्हाला 2-3 असे हे ट्रायंगलमध्ये चिटकवून दाखवते. जास्त दाबून याला चिटकवू नका. साईड्स पूर्ण चिटकवू नका, आतल्या बाजूने चिटकवा. दुसरी देखील अशीच बनवली. पुन्हा सांगते, शेप आपण आपल्यानुसार बनवा. हे बघा, ही दुसऱ्या पद्धतीची आता बनवलेली आहे. इझी आहे. आता याला आपण तळून घेऊया. तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झालं की मीडियम फ्लेमवर याला आपल्याला तळायचंय. तेल जास्त गरम करायचं नाही. जसं आपण समोसा तळतो म्हणजे स्लो फ्लेमवर याला आपल्याला तळायचंय आणि कोमट तेल असतानाच त्यामध्ये हे पेस्ट्रीज तळण्यासाठी टाकायच्यात. हे पहा, इथे आपल्या या 2 पफ पेस्ट्रीज तळून तयार झाल्यात. याला मी एका भांड्यामध्ये काढल्यात. बाकीच्या देखील मी अशाच तळून घेते. लालसर होईपर्यंत याला आपल्याला तळायचंय. हे खाताना जसं आपण वरचं समोसा किंवा खारी खातो ना तसं लागतं आणि आतमध्ये समोसासारखंच लागतं. मस्त लागतं. फिलिंग तुम्ही तुमच्यानुसार बनवा. जर तुम्हाला पनीरची बनवायची तर पनीरची बनवा, काही हरकत नाही. हे पहा, इथे आपल्या या पफ पेस्ट्रीज तयार झालेल्या आहेत. बाकीच्या देखील मी अशाच तळून घेणार आहे.
लेयर्स पण तुम्ही पाहू शकता किती भारी आलेले आहेत. जेव्हा आपण तळायला सोडू ना तेव्हा हे जे साईड्सचे लेयर आहेत ना थोडेसे खोलून तळून घ्या, म्हणजे लेयर्स चांगले सुटतील. तर इथे आपले हे पफ पेस्ट्री तळून तयार आहे. तुम्हाला ह्या मी बनवलेल्या पफ पेस्ट्री कशा वाटल्या ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. जर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका.